नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 17.1 पहिला प्रश्न. आपल्याला येथे त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिलेली आहे. तर त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण आपल्याला काढता येणार नाही. पहा, त्रिकोणाचा एक गुणधर्म आहे. त्रिकोणाचा गुणधर्म आहे कोणत्याही 2 बाजूंची बेरीज केली तर तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. कोणत्याही 2 बाजूंची, या दोघांची बेरीज केली तर यापेक्षा जास्त असणार आहे, किंवा या दोघांची बेरीज केली तर यापेक्षा जास्त. म्हणजे कोणत्याही 2 बाजूंची बेरीज केली आपण तर तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. हा गुणधर्म आहे, तरच त्रिकोण काढता येतो त्या लांबीच्या बाजू असणारा. आता येथे किंवा कोणत्याही 2 बाजूंची आपण वजाबाकी केली तर तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असते, आणि बेरीज केली तर जास्त असते. वजाबाकी केली 2 बाजूंची तर तिच्यापेक्षा कमी असते. कोणताही एक गुणधर्म लक्षात ठेवा. 2 बाजूंची जर आपण बेरीज केली तर तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असायला पाहिजे. कोणत्याही 2 बाजू, हे किती होतील? 7 आणि 4 11 होतील. म्हणजे हे कमी आहेत, ही बेरीज जास्त येत आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला हा त्रिकोण काढता येईल. या दोघांची बेरीज करू. 7 आणि 3 10 होतील. 10.9 होणार आहे, त्यापेक्षा जास्त आहे. किंवा या दोघांची बेरीज करा. 5 आणि 3 8.7 होईल, त्यापेक्षा जास्त आहे. हे कमी आहेत, बरोबर आहे. ही बेरीज जास्त आहे, ही बेरीज आपल्याला जास्त पाहिजे. दोघांची बेरीज केली तर तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त पाहिजे. ती कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तरच आपल्याला या लांबीचा या बाजू असणारा त्रिकोण काढता येईल. कोणत्याही 2 बाजू, या घेऊ शकता, या घेऊ शकता, किंवा पहिली आणि तिसरी असंही घेऊ शकता. कोणत्याही 2 बाजू, या 2 बाजू घेतल्या आपण तर काय होईल? 7.6 होईल. दोघांची बेरीज केली आपण तर यापेक्षा जास्त असायला पाहिजे. ही तर 8.5 आहे. म्हणजे बेरीज केल्यानंतर आपल्याला या तिसऱ्या बाजूपेक्षा कमी मिळत आहे. म्हणजे हा त्रिकोण आपल्याला काढता येणार नाही. 8 आणि 4 12, ही 12 होईल बेरीज, बरोबर आहे. परंतु यापेक्षा जास्त आहे, ही बेरीज जास्त आहे. ही पण बेरीज जास्त आहे आणि ही पण बेरीज जास्त आहे, परंतु ही बेरीज कमी आहे. म्हणजे हा त्रिकोण आपल्याला काढता येणार नाही. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. कोणत्या मापाचा त्रिकोण काढता येणार नाही? तर ऑप्शन 3 आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न. त्रिकोण ILKच्या बाजू LKची लांबी बाजू ILच्या लांबीपेक्षा 3 सेमीने जास्त आहे. त्रिकोण आहे ILK. समजा याप्रमाणे त्रिकोण आहे IL आणि K. कोणताही त्रिकोण एक ILK आहे. तर कंडिशन काय आहे? LKची लांबी किती पाहिजे? ILच्या लांबीपेक्षा 3 सेंटीमीटरने जास्त पाहिजे. म्हणजे LKची लांबी किती पाहिजे? ILची लांबी जर आपण x घेतली तर ही किती असेल? x+3 असणार आहे. या लांबीपेक्षा ही 3 सेंटीमीटरने जास्त आहे. आणि IKची लांबी, ही लांबी किती आहे? ILपेक्षा 5 सेंटीमीटरने जास्त आहे. ILची लांबी x आहे, म्हणजे ही किती असेल? x+5. आणि आपल्याला परिमिती दिलेली आहे. परिमिती म्हणजे या तीनही बाजूंची बेरीज. परिमिती किती आहे? 32 आहे. तर सर्वात मोठ्या बाजूची लांबी किती? सर्वात मोठी बाजू ही आहे x+5, बरोबर आहे. ही x+3 आहे, परंतु ही x+5 आहे. म्हणजे सर्वात मोठी बाजू ही आहे. तर ही किंमत काढायची आपल्याला. म्हणजे xची किंमत आधी काढावी लागेल. त्यासाठी आपण काय करू? परिमिती 32 आहे. 3 बाजूंची बेरीज. समजा x+3 आणि x+5. ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू, तिघांची बेरीज केली आपण. x+3 आणि x+5. ही बेरीज किती आहे? 32 आहे. कारण परिमिती आपल्याला 32 दिलेली आहे. 1 2 3 म्हणजे 3x प्लस 5 आणि 3 8 होतील, आणि बरोबर 32. हे 8 इकडे पास करू. म्हणजे 3x बरोबर 32मधून 8 गेले 24. म्हणजे x बरोबर काय मिळेल आपल्याला? 24/3 म्हणजे 8. xची किंमत 8 आहे. म्हणजे एक बाजू किती असेल? ही बाजू 8 असेल. 8मध्ये 5 मिळवायचे म्हणजे ही 13 असेल, आणि 8मध्ये 3 ॲड केले आपण तर हे 11 असेल, बरोबर आहे. 8 13 11. म्हणजे सर्वात मोठी बाजू कोणती आहे? 13 आहे. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन.
तिसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पर्यायामधील माहिती दिली असता त्रिकोण काढता येणार नाही? 3 बाजू दिल्या तर त्रिकोण काढता येतो, म्हणजे 3 बाजू दिल्या असता त्रिकोण काढता येतो. 3 कोण दिले असता त्रिकोण काढता येणार नाही. समजा 30, 40 आणि 70 त्रिकोण काढता येईल का? तिघांची बेरीज 180 पाहिजे. ही किती होईल? 7 आणि 4 11 140 होईल बेरीज ही. 3 कोणाच्या मापाची बेरीज 180 पाहिजे. येथे 140 होत आहे. म्हणजे पर्टिक्युलर जर 2 कोण दिले, हे 7 आणि 4 11 होतील, 110. म्हणजे हा कोण 70चाच असायला पाहिजे तरच काढता येईल. परंतु वेगळा कोण दिला, 50 दिले तर काढता येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे 3 कोण दिले असता त्रिकोण काढता येणं शक्य नाही आहे. फक्त पर्टिक्युलर कोण असेल तरच काढता येईल. म्हणजे जर 180 3 कोणांची बेरीज होत असेल तरच काढता येईल. 3 कोण दिले असता त्रिकोण काढता येत नाही. 2 कोण व समाविष्ट बाजू असेल तरी काढता येईल, आणि 2 बाजू व समाविष्ट कोण असेल तरी पण काढता येईल. 3 बाजू असतील तरी काढता येईल. 3 कोण दिले तर त्रिकोण काढता येत नाही, हे लक्षात राहू द्या. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न, आकृतीवरून विधान पूर्ण करा. लेंथ ऑफ ए बी प्लस लेंथ ऑफ बी सी. ए बी म्हणजे ही लेंथ आणि बी सी म्हणजे बी सी ही लेंथ. या दोघांची बेरीज केली तर कोणत्या बाजूपेक्षा जास्त असणार आहे? ग्रेटर दॅन कोणत्या बाजूपेक्षा जास्त असेल? हा त्रिकोण होईल ए बी सी. या त्रिकोणामध्ये या 2 बाजूंची बेरीज, म्हणजे कोणत्याही 2 बाजूंची बेरीज केली तर तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. म्हणजे या 2 बाजूंची बेरीज केली आपण तर या बाजूपेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे लेंथ ऑफ ए सी. लेंथ ऑफ ए सी. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. सी डी होईल का? सी डी, कारण या 2 बाजू घेतल्या तर त्रिकोण तयार होत नाही सी डी बाजू घेतल्यानंतर. ए डी, ए डी या 2 बाजू असताना ही बाजू आपल्याला त्रिकोणामध्ये येत नाही. त्रिकोण येथे हा तयार होत आहे, हा पण त्रिकोण तयार होईल. म्हणजे ए बी आणि प्लस बी डी हे ग्रेटर असेल ए डीपेक्षा, परंतु येथे ए बी आणि बी सी ही ॲडिशन ग्रेटर असणार आहे ए सीपेक्षा. हा त्रिकोण तयार होईल. या 2 बाजू असणारा हा त्रिकोण घेतला आपण तर लेंथ ऑफ ए सी. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाचवा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या रेषाखंडामुळे किंवा रेषेमुळे होणाऱ्या त्रिकोणांच्या 2 भागांचे क्षेत्रफळ समान असेल? मध्यगा. एक त्रिकोण काढला आपण, समजा याप्रमाणे त्रिकोण आहे, तर येथे मध्यगा काढली. समजा मध्यगा काढू आपण. मध्यगा म्हणजे काय? हा शिरोबिंदू घेतला आपण तर समोरची बाजू ही आहे, हिचा मध्यबिंदू समजा हा आहे, हा मध्यबिंदू आहे. म्हणजे हे 2 पार्ट इक्वल होतील. तर यांना जोडणारा रेषाखंड, शिरोबिंदू, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे काय? मध्यगा. ही आहे मध्यगा. तर या मध्यगेमुळे काय होते? हे या दोघांचं क्षेत्रफळ इक्वल असते. येथे ऑप्शन काय येणार आहे? मध्यगा. बाकी ठिकाणी क्षेत्रफळ समान येणार नाही. बाकी ठिकाणी दोघांचं क्षेत्रफळ सारखं येणार नाही. मध्यगा असेल तर या 2 त्रिकोणांचे क्षेत्रफळ सारखेच येणार आहे. कारण बेस आपण कोणता घेणार? ही एवढी उंची होईल. समजा या त्रिकोणाची उंची एवढी होईल, बरोबर आहे. एवढी काय आहे? हाईट आहे. एवढी या त्रिकोणाची उंची आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? हाफ गुणिले पाया गुणिले उंची. बेस. बेस म्हणजे आपण हा घेणार आणि हा घेणार. हे दोन्ही पण इक्वलच आहेत, बरोबर आहे. समजा आपण त्रिकोण ए बी सी घेतला, हा ए बी सी, आणि रेषाखंड ही मध्यगा ए एम आहे. म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय होईल? हाफ इंटू बेस. बेस म्हणजे बी एम, आणि इंटू हाईट, एवढी हाईट आहे, बरोबर आहे. आणि या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय होईल? आणि या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय होईल? हाफ इंटू हे आहे क्षेत्रफळ, हे आहे क्षेत्रफळ. एका त्रिकोणाचं आहे आणि हे दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, बरोबर आहे. याचं काय होईल? हाफ बेस इंटू हाईट. बेस म्हणजे एम सी आणि हाईट आहे एच. परंतु बी एम आणि
सी एम हे इक्वल आहेत, बी एम आणि सी एम इक्वल आहेत, बरोबर आहे, कारण मध्यगेमुळे दोन पार्ट इक्वल झालेले आहेत. म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वल आहे. येथे एच आहे, येथे एच आहे, येथे बी एम, येथे एम सी, म्हणजे हे पण दोन्ही इक्वल आहेत आणि हे पण इक्वलच आहेत, कॉमन आहेत. येथे आहे, येथे आहे, म्हणजे दोन्ही पण व्हॅल्यू कशा आहेत, इक्वल आहेत. म्हणजे दोघांचं क्षेत्रफळ सारखंच येणार आहे. मध्यगेमुळे काय होते, जे होणारे दोन त्रिकोण आहेत त्यांचं क्षेत्रफळ समान असते. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 6वा प्रश्न. त्रिकोण ए बी सीमध्ये मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी. बी आणि सी या दोन अँगलच्या मापांची ॲडिशन किती आहे, मेजर ऑफ अँगल ए एवढी आहे. तर त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल. पहा, तो त्रिकोण कोणता असेल, काटकोन त्रिकोण असणार आहे. कारण बी आणि सीचं मेजरमेंट दोघांची बेरीज जर घेतली आपण तर ती एवढी यायला पाहिजे, काटकोन त्रिकोणामध्येच येईल, बरोबर आहे. कारण हा 90चा असेल आणि हा 45 असेल आणि हा 45 असेल. दोघांची बेरीज घेतली तर या ए अँगल एवढी येत आहे. येथे काय आहे, एचं माप किती आहे, बी प्लस सी आहे. अँगल बी आणि प्लस अँगल सी हे 90 आहेत आणि हे किती आहेत, 45 आणि हे पण 45 आहेत, बरोबर आहे. याप्रमाणे म्हणजे काटकोन त्रिकोण असायला पाहिजे, काटकोन त्रिकोण. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. पहा, दुसरा कोणता त्रिकोण घेतला तर ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. समभुज त्रिकोण घेतला. समभुज त्रिकोणामध्ये आपल्याला माहिती आहे तीनही कोण 60 अंशाचे असतात. समभुज म्हणजे सर्व बाजू एकरूप असतात, म्हणजे प्रत्येक कोण किती असतो, 60 अंशाचा. या दोघांची बेरीज घेतली तर एवढी येईल का, नाही, जास्त होईल. म्हणजे ही कंडिशन त्याला लागू होणार नाही. त्यामुळे काटकोन त्रिकोण बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 7वा प्रश्न. त्रिकोण रचना करण्यासाठी त्रिकोणाच्या घटकापैकी कमीत कमी विशिष्ट घटक माहिती असणे आवश्यक आहे. पहा, त्रिकोणाच्या घटकापैकी, घटक म्हणजे कोण आणि बाजू. त्रिकोणाला 3 कोण असतात आणि 3 बाजू असतात. म्हणजे 3 कोण आणि 3 बाजू यापैकी विशिष्ट घटक माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे किती घटक माहिती असणे आवश्यक आहे, म्हणजे 3 घटक माहिती असणे आवश्यक आहे. 3 घटक, कारण 3 बाजू दिल्या तर आपल्याला त्रिकोण काढता येतो. 2 बाजू समाविष्ट कोण दिला तरी त्रिकोण काढता येतो. म्हणजे 3 घटक माहिती पाहिजेत. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. कमीत कमी 3 घटक माहिती असणे आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 1. सोबतच्या आकृतीत सत्यविधान कोणतं. 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4. तर सत्यविधान कोणतं आहे. येथे त्रिकोण आहे. पहा, येथे त्रिकोणाला 6 बाह्य कोण असतात. बाह्य कोण किती असतात, 6. आणि रेषीय जोडीतील जोड्या किती होतात. येथे रेषीय कोणांच्या जोड्या किती तयार होतील. ही एक जोडी आहे, ही एक जोडी आहे, ही एक जोडी आहे, म्हणजे येथे ही एक जोडी आहे. 4 जोड्या तयार होतात. येथे ही एक जोडी होईल, नंतर ही एक होईल, नंतर ही एक होईल आणि नंतर ही एक होईल. म्हणजे 4 जोड्या येथे, 4 येथे आणि 4 येथे, म्हणजे 12. एकूण किती होतील, 12. एका शिरोबिंदूजवळ 4 जोड्या तयार होतात, रेषीय कोणांच्या जोड्या. ही एक जोडी होईल, बरोबर आहे. हा कोण, हा कोण, नंतर हा कोण, हा कोण 2, हा कोण, हा कोण 3 आणि हा कोण, हा कोण 4. याप्रमाणे 4, 8, 12 म्हणजे रेषीय जोडीतील कोणांच्या जोड्या किती होतील, 12 होतील. रेषीय जोडीतील कोणांच्या जोड्या 12 तयार होतील. आणि बाह्य कोण किती होतील, 6. बाह्य कोण म्हणजे काय, हा त्रिकोण आहे. त्रिकोणाची ही बाजू आपण पुढे एक्सटेंड केल्यानंतर हा एक बाह्य कोण होतो, किंवा ही बाजू पुढे आपण एक्सटेंड केली तर हा एक बाह्य कोण होईल, किंवा ही एक बाजू आपण एक्सटेंड केली तर येथे बाह्य कोण तयार होईल, बरोबर आहे. याप्रमाणे, किंवा ही बाजू आपण पुढे एक्सटेंड केली अशी तर येथे हा बाह्य कोण तयार होईल, किंवा ही बाजू आपण एक्सटेंड केली तर येथे हा बाह्य कोण तयार होईल, किंवा ही बाजू आपण पुढे एक्सटेंड केली अशी तर येथे हा बाह्य कोण तयार होईल. 6 बाह्य कोण होतील, हे 2, हे 2 आणि हे 2. आणि रेषीय जोडीतील कोणांच्या जोड्या 12 होतील. पहा, येथे बाह्य कोण किती होतात, 6 होतात, बरोबर आहे. म्हणजे
आणि रेषीय कोनांच्या जोड्या 12 होतात. विरुद्ध कोनांच्या जोड्या पहा, हे विरुद्ध कोन आहेत, ही जोडी एकरूप असतात आणि ही एक जोडी, म्हणजे येथे किती होतात? 2 जोड्या होतात. ही एक जोडी आणि ही एक जोडी, ही एक जोडी आणि ही एक जोडी इक्वल आहे. याचा विरुद्ध कोन हा आणि याचा विरुद्ध कोन हा, हे पण इक्वल आहेत. बरोबर आहे. म्हणजे 6 विरुद्ध कोनांच्या जोड्या तयार होतात. हा पर्याय बरोबर आहे. 9 होणार नाही आणि 3 पण होणार नाही. 12 बरोबर आहे. 6 होईल परंतु 3 जोड्या होत नाहीत आणि 12 पण होत नाहीत. 6 बरोबर आहे परंतु 12 बरोबर आहे आणि हे पण चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. येथे सर्व पर्याय बरोबर आहेत. येथे 1 बरोबर आहे तर 1 चुकीचं आहे. याप्रमाणे म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेली माहिती बरोबर आहे. सत्य विधान पर्याय क्रमांक 1 सत्य आहे. ऑप्शन नंबर 1. 9वा प्रश्न. मेजर ऑफ अँगल QPR 70 आहे. QPR हा कोन आपल्याला 70 अंशाचा दिलेला आहे आणि हा कोन दुभाजक आहे या कोनाचा आणि हा कोन दुभाजक आहे या कोनाचा. म्हणजे हे 2 कोन इक्वल आहेत आणि हे 2 कोन इक्वल आहेत. आपल्याला काय काढायचं आहे? मेजर ऑफ अँगल QXR. QXR या कोनाचं माप काढायचं आहे आपल्याला. कसं काढता येईल? हा कोन जो काही असेल त्याचा अर्धा हा आहे आणि हा आहे. समजा हा कोन जर आपण x घेतला, टोटल x घेतला, तर हा काय होईल? x चा अर्धा होईल आणि xचा अर्धा होईल. बरोबर आहे. x/2 x/2 कारण टोटल आपण कोन किती घेत आहोत? हा x घेत आहोत. हा टोटल एवढा कोन जर आपण y घेतला तर हा काय होईल? y/चा अर्धा होईल आणि हा पण y/चा अर्धा होईल. आता आपल्याला हा कोन माहिती आहे, आपल्याला हा कोन काढायचा आहे. कसा काढता येईल? आता हा x आहे, हा y आहे आणि हा 70 आहे. म्हणजे त्रिकोण, मोठा त्रिकोण घेऊ आपण PQR. त्रिकोण PQRमध्ये 3 कोनांच्या मापाची बेरीज 180. म्हणजे हा 70 आहे, Pचा कोन 70 आहे, Qचा कोन किती आहे? x आहे. मोठ्या त्रिकोणामध्ये टोटल x आहे आणि R किती आहे? y आहे. ही बेरीज 180. बरोबर आहे. यावरून आपल्याला काय काढता येईल? x + y एवढी किंमत काढता येईल. x + y एवढी किंमत काय होईल? हे 70 इकडे वजा होतील. 180 वजा 70 म्हणजे 110 अंश. x + yची आपण किंमत काढलेली आहे. बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे? म्हणजे हा कोन आणि हा कोन या दोघांची बेरीज 110 आहे. तर आपल्याला ही किंमत काढायची. x/2ची कशी काढता येईल? तशी नाही काढता येणार. आपण काय करू? हा त्रिकोण घेऊ आता. त्रिकोण XQR हा लहान त्रिकोण, त्रिकोण XQR यामध्ये काय करता येईल आपल्याला? 3 कोनांची बेरीज 180. बरोबर आहे. म्हणजे कोन x कोन म्हणजे QXR तोच काढायचा आपल्याला. म्हणजे कोन x म्हणजे QXR तो काढायचा आपल्याला कोन. हा कोन म्हणजे QXR. हा x घेतला कोन आपण प्लस Q म्हणजे काय घेता येईल आपल्याला? या त्रिकोणामध्ये x/2, या त्रिकोणामध्ये Q म्हणजे हा कोन x/2 आणि R म्हणजे y/2. 3 कोनांच्या मापाची बेरीज 180. बरोबर आहे. हा मोठा त्रिकोण, हा छोटा त्रिकोण. आता ही बेरीज करू आपण. म्हणजे कसं करता येईल आपल्याला? अँगल QXR हा कोन काढायचा आपल्याला. दोघांचा छेद सारखाच आहे म्हणजे एकच छेद घेणार आपण आणि वरची बेरीज x + y असं लिहिता येईल आपल्याला. बरोबर 180. ही किंमत येथे काढलेली आहे आपण. x + y म्हणजे किती? 110. ती येथे पुट करू आपण. म्हणजे काय होईल? 110चे अर्धे होतील. QXR हे प्लस x + y एवढी किंमत किती आहे? 110 आहे. त्याचे अर्धे करायचे. बरोबर आहे. 110चे अर्धे म्हणजे 55 येईल आणि 180. म्हणजे यावरून कोन QXR काय होईल? 180मधून 55 वजा होतील. 180 वजा 55. पहा 180मधून 55 गेले. 180मधून 55 गेले. 5 6 म्हणजे 2 125. उत्तर काय मिळेल? 125. कोन किती असायला पाहिजे? 125 अंशाचा कोन असायला पाहिजे हा.
फक्त येथे एक्स प्लस वायची किंमत आपण मोठ्या त्रिकोणावरून काढली आणि ती येथे ठेवली आपण. एक्स प्लस वायची किंमत 110 आहे. 110चे अर्धे करायचे म्हणजे 55 याप्रमाणे. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 10वा प्रश्न. एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापे अनुक्रमे याप्रमाणे कोणाची मापे आहेत, तर त्रिकोणाचा प्रकार कोणता? 3 कोणांच्या मापाची बेरीज 180. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज 180. त्यापैकी एक कोण आहे x + 15, दुसरा कोण आहे 3x + 30 आणि तिसरा कोण आहे 2x + 15. तिघांची बेरीज 180 अंश. बरोबर आहे. प्लस आहे म्हणजे कंस काढला तरी चालेल, आपण कंस नाही केला तरी चालेल. तिन्ही कोणांची बेरीज घेतली आपण. देअरफॉर x 3x 4x आणि 5x 6x होईल. हे 2x हे 3x म्हणजे 5x आणि हा x म्हणजे 6x. 15 आणि 30 45. 45 आणि हे 15 म्हणजे 60 + 60 बरोबर 180. म्हणजे 6x बरोबर काय होईल, हे 180मधून 60 वजा होतील म्हणजे इकडे 120. यावरून x म्हणजे काय होईल, 6 2 12 0. xची किंमत किती मिळेल 20. x म्हणजे 20 मिळणार आहे. पहिला कोण कोणता आहे x + 15 म्हणजे काय, x म्हणजे 20. 20 आणि 15 म्हणजे हे 35 होईल. 20 आणि 15 35 बरोबर आहे. दुसरा कोण कोणता आहे 3x + 30. 3x + 30 x म्हणजे 20. 20 त्रिक 60 आणि हे 30 म्हणजे 90 होईल. आणि तिसरा कोण आहे 2x + 15. x म्हणजे 20 म्हणजे हे 40 होतील आणि हे 15. 40 आणि 15 म्हणजे 55. त्रिकोणाचे 3 कोण याप्रमाणे आहेत. त्यापैकी हा कोण 90 अंशाचा आहे. एखाद्या त्रिकोणामध्ये जर कोण 90 अंशाचा असेल तर तो कोणता असतो, काटकोन त्रिकोण. म्हणजे ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. 11वा प्रश्न. आकृतीवरून त्रिकोणाचा प्रकार ओळखा. याप्रमाणे आकृती आहे. 3 कोण दिलेले आहेत, एक्सच्या फॉर्ममध्ये आहेत म्हणजे एक्सच्या स्वरूपात आहेत. 3 कोणांच्या मापाची बेरीज त्रिकोणामध्ये 180. त्याप्रमाणे आपण तिघांची बेरीज करू. हा अँगल आहे 4x - 12. हा अँगल आहे प्लस करणार आपण 5x + 12 आणि हा अँगल आहे 6x. तिन्ही कोणांची बेरीज किती, तिघांची बेरीज 180 अंश. बरोबर आहे. काय होईल 6 आणि 5 11 4 15x. तिघांची बेरीज 6x 5x 11x आणि हे 4 15x. हे 12 प्लस आहेत, हे 12 मायनस आहेत, कॅन्सल होईल. बरोबर आहे. आणि बरोबर 180. म्हणजे एक्सची किंमत काय मिळेल आपल्याला 180 भागिले 15. 180ला 15ने भाग देऊ आपण. 180ला 15ने भाग देऊ. 15 1 15 3 राहतील. 15 2 30 म्हणजे एक्सची किंमत 12 मिळेल आपल्याला. एक्स म्हणजे काय 12. हे सोडवता यायला पाहिजे. हे 15 इकडे भागाकारामध्ये येतील म्हणजे 180 भागिले 15 म्हणजे काय 12. म्हणजे ते कोण कोणते असतील. पहिला कोण आहे 4x - 12. या कोणावरून ठरवायचं आपल्याला त्रिकोण कोणता आहे. x म्हणजे काय 12 म्हणजे हे 12 चौक 48 आणि -12 म्हणजे 48मधून 12 गेले तर 6 36 राहतील. म्हणजे हा कोण किती आहे 36 अंशाचा आहे. बरोबर आहे. मग दुसरा कोण कोणता होईल 5x + 12. 5x + 12. x म्हणजे 12. 12 पंचे 60 होतील आणि हे 12 म्हणजे 72 होईल. हा कोण किती आहे 72 अंशाचा. आणि हा आहे 6x. x म्हणजे 12 म्हणजे 12 सख 72. हा पण कोण येत आहे 72 अंशाचा. म्हणजे हा कोण आणि हा कोण हे दोन कोण कसे आहेत इक्वल आहेत, 72 अंशाचे आहेत. म्हणजे हा त्रिकोण कसा असायला पाहिजे समद्विभुज. समद्विभुज कारण दोन कोण एकरूप आहेत म्हणजेच काय ह्या दोन बाजू एकरूप आहेत. समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म आपल्याला माहिती आहे.
एकरूप बाजूसमोरील कोण एकरूप असतात, म्हणजे या दोन बाजू कशा आहेत, एकरूप आहेत, तरच हे कोण एकरूप होतील. समद्विभुज त्रिकोण. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 12. मेजर ऑफ अँगल ABC किती. ABC या कोणाचं माप काढायचं आहे. हा जो मोठा कोन आहे ABC या कोणाचं माप किती असणार आहे. हा कोन आपल्याला 60 अंशाचा दिलेला आहे. हा कोन इथे 90 अंशाचा दिलेला आहे. या दोन बाजू इक्वल आहेत कारण इथे सारखी मार्किंग आहे. या दोन बाजू इक्वल आहेत, सारखी मार्किंग आहे. हा 90चा आहे म्हणजे इथे अशी मार्किंग असते. 90 अंशाला आपण असं 90 अंश असं लिहित नाही, अशी मार्किंग करतो म्हणजे हा काटकोन आहे, म्हणजे 90 अंशाचा कोन आहे. तर यावरून या कोनाचं माप काढायचं आहे आपल्याला. कसं काढता येईल. या दोन बाजू इक्वल आहेत म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे, बरोबर आहे. हा 60 अंशाचा आहे परंतु हे रेषीय जोडीतील कोन आहेत, हे दोन कोन, म्हणजे हा किती असायला पाहिजे 120 अंशाचा. हा 120 आहे परंतु हा समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजे एकरूप बाजूसमोरील कोन एकरूप असतात, म्हणजे हा जो कोन आहे तोच कोन हा आहे या त्रिकोणामध्ये. हा 120, तिघांची बेरीज 180, परंतु हे दोन इक्वल पाहिजेत म्हणजे हा किती असायला पाहिजे, हा 30चा असायला पाहिजे आणि हा पण 30चा असायला पाहिजे. 30 आणि 30 60 होतील, 60 आणि 120 180, म्हणजे हा कोन 30 अंशाचा आहे, बरोबर आहे. आता हा कोन माहिती झाला आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे, हा कोन ABC मोठा कोन काढायचा आहे म्हणजे या कोनाचं माप काढायचं, नंतर या कोनाचं, नंतर या कोनाचं, तिघांची बेरीज घेऊ आपण. या तीन कोनांचं माप काढायचं आपल्याला, म्हणजे तिघांची बेरीज घेतली तर आपल्याला कोन ABC मिळणार आहे. आता हा कोन मिळाला. हा 60चा आहे, हा 90चा आहे. मग या त्रिकोणाचा विचार करू आपण. हा काटकोन त्रिकोण होईल. हा 90चा कोन आहे म्हणजे हा पण 90चा आहे, बरोबर आहे. म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. यामध्ये हा कोन 90चा आहे. हा कोन 90 म्हणजेच हा कोन 90 आहे. 90 60 म्हणजे हे किती होतील 150 होतील. म्हणजे हा कोन किती असेल, कारण हा पण काटकोन त्रिकोण आहे. 90 60 म्हणजे हा कोन आहे 30 अंशाचा. हा पण कोन आहे 30 अंशाचा. हा 30 अंश, हा 30 अंश. आता हा 90चा आहे आणि हे या दोन बाजू इक्वल आहेत. हा पण कोन 90चा आहे म्हणजे काटकोन त्रिकोण आहे आणि या दोन बाजू इक्वल आहेत. तिघांची बेरीज, या त्रिकोणाचा विचार करू. तिघांची बेरीज 180, त्यापैकी हा 90 आहे. या दोन बाजू इक्वल आहेत म्हणजे हा पण समद्विभुज आहे, म्हणजे जो या कोणाचं जे माप आहे तेच या कोणाचं माप आहे, बरोबर आहे. या कोणाचं जे माप आहे तेच या कोणाचं माप आहे, परंतु हा 90 आहे म्हणजे हे दोन कोन इक्वल पाहिजेत. म्हणजे हा 45 असेल आणि हा पण 45 असेल, कारण 45 45 90 होतील आणि हे 90 180, बरोबर आहे. म्हणजे हा टोटल ABC कोन किती असेल, मेजर ऑफ अँगल ABC म्हणजे हा कोन 45चा प्लस हा कोन 30चा आणि प्लस हा कोन 30चा. तिघांची बेरीज म्हणजे पूर्ण कोन होणार आहे ABC. हे 60 होतील 100 म्हणजे 105 अंश. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. 5 समद्विभुज त्रिकोण आहे. या बाजू इक्वल आहेत म्हणजे हे दोन कोन इक्वल आहेत. या बाजूसमोरील कोन हा, या बाजूसमोरील कोन हा. या दोन बाजू इक्वल आहेत म्हणजे यांच्या बाजूसमोरील कोन इक्वल असतात. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनांच्या मापाची बेरीज 270 अंश असल्यास तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे. त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनांच्या मापाची बेरीज 270 अंश आहे. समजा हा त्रिकोण काढला आपण, ही बाजू आपण पुढे अशी एक्सटेंड केली, वाढविली, तर येथे एक कोन तयार होतो. हा बाह्य कोन आहे. आता ही बाजू आपण एक्सटेंड केली तर आता ही बाजू एक्सटेंड करू आपण, म्हणजे हा एक बाह्य कोन होईल. म्हणजे हा कोन आणि हा कोन या दोघांच्या मापाची बेरीज किती आहे 270. तर कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे हा कोन काढता येईल आपल्याला. या दोघांची बेरीज किती आहे 270. म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य कोनाच्या मापाची बेरीज किती असते 360 अंश. त्यापैकी दोघांची किती आहे 270 अंश. म्हणजे हे किती होईल 0 90.
90 राहतील, बरोबर आहे. म्हणजे हा कोन किती असायला पाहिजे? 90 अंश असायला पाहिजे. 90 अंश हा जास्त होईल, म्हणजे हा त्रिकोण असा येणार नाही, 90 अंश पाहिजे, म्हणजे काटकोन त्रिकोण होईल तो. पहा, म्हणजे तो काटकोन त्रिकोण होईल. याप्रमाणे समजा हा कोन आणि हा कोन, हा बाह्य कोन आणि हा बाह्य कोन. तर आता ही बाजू आपण पुढे एक्सटेंड केली अशी, तर येथे हा एक बाह्य कोन होईल. तिघांची बेरीज 360, बरोबर आहे. या दोघांची बेरीज 270 येत आहे आणि हा 90चा होईल, तरच तिघांची बेरीज 360 होईल. म्हणजे काय होते, हे 3 बाह्य कोन काय करतात? पूर्ण सर्कल कवर करतात. या कोनामुळे एवढा भाग कवर झालेला आहे, या कोनामुळे एवढा, तर या कोनामुळे एवढा, म्हणजे पूर्ण सर्कल असं कवर होत आहे. त्यापैकी 2 कोनांच्या मापाची बेरीज दिली आपल्याला 270, म्हणजे तिसरा कोन किती असायला पाहिजे? 90, म्हणजे तो काटकोन त्रिकोण असायला पाहिजे. येथे रेषेजोडीतील कोन तयार होतील. हा 90 म्हणजे हा पण 90 आहे, म्हणजे काटकोन त्रिकोण असायला पाहिजे. याप्रमाणे म्हणजे ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असणार आहे.